chemistry. Unit 1 metals about cement. Metals about cement. मागील लेक्चर आपण मेटल वरचे बघितलं होतं की मेटल्स त्याच्या खनिजापासून उर्वरकापासून कसा सेपरेट केला जातो हे आपण बघितलं होतं. आयर्नचे मुख्य ओर आहे हेमेटाइट ओर Fe2O3. तर हेमेटाइट ओर पासून आयर्न मेटल सेपरेट केला होता. कॉपर पायराइट ओर पासून कॉपर मेटल सेपरेट केला होता. तर त्याच्या क्रशिंग कॉन्सन्ट्रेशन रिडक्शन रिफाइंड या मेथड आपण पाहिलेले पद्धती. तर याच्या पुढील भाग जो आहे सिमेंट तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. सिमेंट. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे मागील लेक्चरला आपण पोर्टलँड सिमेंट बघितलं होतं. तर आता या ठिकाणी कंपोजिशन ऑफ सिमेंट किंवा कंपोजिशन ऑफ पोर्टलँड सिमेंट बघायचं आहे. कंपोजिशन of Portland cement. पोर्टलँड सिमेंट मध्ये कोणकोणते घटक आहेत हे बघायचे आपल्याला. फर्स्ट आहे लाइम. लाइम आहे त्याचा फॉर्म्युला आहे CaO 62-67% लाइम. सेकंड सिलिका त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे SiO2 70-75%. एल्युमिना 2O3 3-8%. आयरन ऑक्साइड Fe2O3 0.5-6%. मैग्नीशिया फॉर्म्युला आहे त्याचा MgO 0.1-4%. सल्फर ट्राइऑक्साइड फॉर्म्युला है SO3 1-2%. सोडा एंड पोटैश Na2+K2O percentage 0.5-1.3%. नंतर जिप्सम CaSO4 3-4%. तर पोर्टलँड सिमेंट मध्ये हे सर्व घटक आहेत. लाइम त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे CaO 60-67%. सिलिका फॉर्म्युला आहे SiO2 70-35%. एल्युमिना Na2O3. आयरन ऑक्साइड Fe2O3. मैग्नीशिया MgO. सल्फर ट्राइऑक्साइड, सोडा एंड पोटॅश आणि जिप्सम हे सर्व घटक पोर्टलँड सिमेंट मध्ये आहेत. त्याच्यापासून पोर्टलँड सिमेंट बनलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघू आपण सेटिंग अँड हार्डनिंग. हे लिहून घ्या पहिला.
hardening. सेटिंग म्हणजे काय? Cement is mixed with water. Cement is mixed with water. Cement is mixed with water. It forms a hard rigid. It forms a hard rigid mass due to initial gel formation. Initial gel formation, which is known as setting. तर सेटिंग म्हणजे काय? सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर. सिमेंट जेव्हा पाण्यात मिक्स करतो त्यावेळी सुरुवातीला जे त्याचं जेल तयार होते त्याला इनिशियल म्हणजे हार्ड बनण्यापूर्वीचं जे जेल तयार होते त्याला आपण काय म्हणतो? सेटिंग असे म्हणतो. सेटिंग टाइम. सिमेंट इज मिक्स्ड विथ वॉटर. सिमेंटमध्ये जेव्हा पाणी मिक्स केलं जातंय त्याची जेव्हा पेस्ट केली जाते ती जी सुरुवातीची पेस्ट जी आहे इनिशियल जेल फॉर्मेशन, सुरुवातीचं जे जेल स्ट्रक्चर तयार होते त्याला आपण काय म्हणतो? सेटिंग असे म्हणतो. त्यानंतर हार्डनिंग. हार्डनिंग म्हणजे काय बघू आपण? द हार्ड रिजिड मास gradually changes into compact rock like compact rock like mass due to crystallization and this is called hardening. आता hardening म्हणजे काय? The hard rigid mass gradually changes into compact rock like mass due to crystallization and this is called hardening. आता सेटिंग म्हणजे काय? ज्यावेळी सिमेंट मध्ये पाणी मिक्स करतो आणि त्याच्यापासून जी पेस्ट तयार करतो आणि पेस्ट जे सुरुवातीचं इनिशियल जेल आहे त्याला आपण सेटिंग म्हणतो. आणि हार्डनिंग म्हणजे काय? तर ते सिमेंट कॉन्क्रीट जेव्हा वाळलं जातंय त्याला एक 8 दिवस 10 दिवस पूर्ण होतात त्यावेळी जे मास तयार होते हार्ड दगडासारखं रॉक लाईक स्ट्रक्चर. रॉक म्हणजे काय? दगडासारखं ते हार्ड बनते त्याला आपण हार्डनिंग म्हणतो. आता स्लॅब आपण टाकलेले आहेत कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डिंग मध्ये जे स्लॅब टाकतात सुरुवातीला जे मटेरियल सिमेंट पाणी मिक्स करून जे ओतलं जातंय सुरुवातीचे 1-2 तास आहे त्याला आपण सेटिंग म्हणतो. आणि त्यानंतर ज्यावेळी ते मास एक 8-10 दिवसानंतर एकदम दगडासारखं कडक बनते स्लॅब हार्ड बनला जातो त्याला आपण हार्डनिंग असे म्हणतो. हार्डनिंग म्हणजे काय? तर स्लॅब टाकल्यानंतर ज्यावेळी 10-12 दिवसानंतर ते मटेरियल एकदम हार्ड बनते दगडासारखं त्याला आपण हार्डनिंग असे म्हणतो. लिहून घ्या.
नेक्स्ट पॉइंट बघू आपण बायोसिमेंट. बायोसिमेंट पोर्टलँड सिमेंट पाहिलेले आपण. आता आपण बायोसिमेंट बघू. बायोसिमेंट. Biocement is a construction material. Biocement is a construction material. Construction material made of naturally occurring microorganisms and other materials at ambient temperature. बायोसिमेंट इज अ कंस्ट्रक्शन मटेरियल. बायोसिमेंट हे बांधकामासाठी वापरलं जाणारं मटेरियल आहे. मेड ऑफ, ते कशापासून बनवलेलं आहे तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, नैसर्गिकरित्या आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अदर मटेरियल्स ॲट ॲम्बिएंट टेम्परेचर. की बायोसिमेंट हे कन्स्ट्रक्शन साठीच वापरलं जातं, बांधकामासाठीच वापरणारे सिमेंट आहे बायोसिमेंट. पण ते बनवताना कशापासून बनवलंय मेड ऑफ नैसर्गिकरित्या जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आढळतात, ऑकरिंग म्हणजे आढळणे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आढळतात त्याच्यापासून ते बनवलेलं आहे अँड अदर मटेरियल त्याच्यात मिक्स केलेलं आहे, त्याच्यापासून जे बनवलेलं त्याला बायोसिमेंट असे म्हणतात. ऍप्लिकेशन्स तर त्याची बघायला झाली तर काय येतील. सिमेंट इज युज्ड फॉर कंस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, ब्रिजेस, रोड्स, डॅम्स या ठिकाणी सिमेंटचा उपयोग होऊ शकतो. बायोसिमेंट, पोर्टलँड सिमेंट जे आपण घटक बघलेले आहेत कशापासून बनवलेलं आहे, पण बायोसिमेंट हे पण कन्स्ट्रक्शन साठी वापरणारं मटेरियल आहे. तर त्याच्यामध्ये जे नॅचरल नैसर्गिकरित्या जे आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि अदर मटेरियल जे आहे ते ॲट ॲम्बिएंट टेम्परेचरला ते बनवलेलं त्याला बायोसिमेंट म्हणतो. आता सिमेंटचे उपयोग बघितले तर काय काय आहेत तर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, त्यानंतर ब्रिजेस, ब्रिज म्हणजे तुम्हाला वाहन वगैरे आपल्या आदमापुरामध्ये पण एक ब्रिज बांधलेला आहे बघा, मंदिर खाली आणि वरून जाण्याची सोय केली आहे त्याला ब्रिज म्हणतो आपण. त्यानंतर रोड रस्ते माहिती आहे तुम्हाला, सिमेंटचे रस्ते पण असतात. डॅम्स म्हणजे धरण वगैरे माहिती आहे, सिमेंटचे पण धरण बांधले जातात, त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट होता लाईम. Lime is prepared by lime. फॉर्म्युला आहे त्याचा CO, कॅल्शियम ऑक्साइडला लाईम म्हणतो. is prepared by heating limestone, heating फॉर्म्युला आहे त्याचा CaCO3 at
लाइमस्टोन लाईम प्लस CO2 गॅस त्या ठिकाणी निघून जातो. तर लाईम कशापासून बनवलेला आहे तर ट्रीटमेंटचे बनवणे बाय हिटिंग लाइमस्टोन. त्याला लाइमस्टोन म्हणतात CaSO3. त्याचे हिटिंग केलेलं आहे 895 डिग्री सेंटीग्रेड तापमान दिलेलं आहे. त्या लाइमस्टोनचं हिटिंग केल्यानंतर त्याच्यापासून काय बनते लाईम बनलेला आहे. त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड वायू निघून गेलेला आहे. हे बघा हा ऑक्सिजन इकडे मिक्स केला तर CO3 म्हणजे CaCO3. या CaCO3 चे विघटन झाले Ca आणि या तीन ऑक्सिजन मधला एक ऑक्सिजन त्याच्यासोबत आला CO त्याला लाईम म्हणतो आणि CO2 गॅस त्या ठिकाणी निघून जातो. लाईम कशापासून बनवलाय तर लाइमस्टोन जे आहे त्या लाइमस्टोनला हिटिंग केलेला आहे 895 डिग्री सेंटीग्रेडला तापमान दिलेलं आहे हिटिंग केलेलं आहे. त्यावेळी लाइमस्टोन पासून लाईम तयार झालेला आहे. कार्बन डायऑक्साइड वायू त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. लिहून घ्या. Next, classification of lime. Classification of lime. Lime चं वर्गीकरण. First आहे head lime. Head lime or pure lime. Head lime or pure lime. त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन आहे त्याचं CO म्हणजे लाईम 95 to 98%. नंतर सॅंड किंवा सिलिका 2 to 5%, 2-5%. Alumina and magnesium oxide. Alumina, Al2O3 and magnesium oxide इत्यादी घटक आहेत. याच्यापासून फॅट लाईम किंवा प्युअर लाईम बनवलेला आहे. तर त्या प्युअर लाईम मध्ये कॅल्शियम ऑक्साईड 95% ते 98% आहे. सिलिका SiO2 2 ते 5% आहे. ॲल्युमिना आणि MgO अदर घटक आहेत. त्याच्यापासून फॅट लाईम किंवा प्युअर लाईम बनवलेला आहे. याचा उपयोग प्लॅस्टरिंग वॉल्स अँड मॉर्टर. तुम्हाला घरामध्ये पुट्टी करतात बघा, घरामध्ये सर्वांच्या पुट्टी वगैरे करतात, ते प्लॅस्टर करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर सिमेंटचा गिलावा केल्यानंतर त्याच्यावरती पुट्टी करतात बघा बिल्डिंगला वगैरे आतून छान दिसण्यासाठी. तर तेच म्हणजे काय फॅट लाईम किंवा प्युअर लाईम आहे. ते पाण्यामध्ये मिक्स केलं जाते, पेस्ट केली जाते आणि त्याची पुट्टी केली जाते. ठीक आहे, हे त्याचा उपयोग झाला. दिसायला पांढऱ्या कलरचा असणार आहे. इट इज युज्ड इन वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. हे लिहून घ्या. त्यानंतर सेकंड आहे लीन लाईम और पोर लाईम. लीन लाईम और पोर लाईम. तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज जे आहे लाईम CO 70 to 80%. त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचं प्रमाण कमी आहे. आणि ऑदर जे आहे सिलिका म्हणजे SiO2 MgO
ऑक्साईड आयर्न ऑक्साईड त्याचा फॉर्म्युला Fe2O3 Fe2O3 तर यापासून पोअर लाईन बनवलेला आहे लीन लाईन म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड 70 ते 80% अदर घटक आहे ते सिलिका आहे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे आयर्न ऑक्साईड आहे त्याच्यापासून लीन लाईन किंवा पोअर लाईन बनवलेला आहे हे पण याचा उपयोग काय आहे तर इट इज युज्ड फॉर प्लास्टर फिनिशिंग तुम्ही जे घरामध्ये पुट्टी करताय प्लास्टर देताय तर त्याचा शेवटचं जे फिनिशिंग जे आहे चकचकीत करण्यासाठी तर ते फिनिशिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंवा इट इज युज्ड फॉर इंटेरियर वर्क मॉर्टर्स या ठिकाणी देखील उपयोग केला जातो तिसरा प्रकार आपण बघणार आहोत हे लिहून घ्या पहिला Type third, hydraulic line. Hydraulic line. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे 70 to 80% कॅल्शियम ऑक्साईड त्यानंतर सिलिका 5 to 10% सिलिका आणि अदर ॲल्युमिना तर हायड्रोलिक लाईन मध्ये कॅल्शियम ऑक्साईड 70 ते 80% आहे सिलिका 5 to 10% आणि अदर ॲल्युमिना Fe2O3 हे सर्व घटक त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे तर त्याचा उपयोग हा कंस्ट्रक्शन प्लास्टरिंग साठीच केला जातो हायड्रोलिक लाईनचा देखील नेक्स्ट लास्ट टाइप आहे डोलोमाइट लाईन लाईन त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा डोलोमाइट लाईन मध्ये कॅल्शियम ऑक्साईड 60 ते 70% मॅग्नेशियम ऑक्साईड आहे 30 ते 40%. तर डोलोमाइट लाईन मध्ये कॅल्शियम ऑक्साईड 60 ते 70% आहे मॅग्नेशियम ऑक्साईड 30 ते 40% आहे याच्यापासून डोलोमाइट लाईन बनलेली आहे हायड्रॉलिक लाईन कॅल्शियम ऑक्साईड आहे सिलिका आहे आणि ॲल्युमिना आहे त्यापासून हायड्रॉलिक लाईन बनलेला आहे ठीक आहे आता याचा डोलोमाइट लाईनचा उपयोग इट इज युज्ड इन प्लास्टिक मॉर्टर्स आणखीन एक उपयोग होतो या डोलोमाइट लाईनचा तुम्ही मेटलर्जी मध्ये फ्लुक्स बघितलेला आहे तर फ्लुक्स म्हणजे काय की असा पदार्थ की जो इम्प्युरिटी काढून टाकण्यासाठी उपयोग केला जातो गेज काढून टाकण्यासाठी ज्या पदार्थाचा उपयोग केला जातो त्याला आपण फ्लुक्स असे म्हणतो तर या डोलोमाइट लाईनचा फ्लुक्स म्हणून मेटलर्जी मध्ये यूज केला जातो की त्या मेटलर्जी मध्ये त्या खनिजामध्ये जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी काढून टाकण्यासाठी या डोलोमाइट लाईनचा फ्लुक्स म्हणून उपयोग केलेला आहे ठीक आहे नंतर सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ लाईन नेक्स्ट पॉइंट setting and hardening of line तर लाईनचं सेटिंग
हार्डनिंग म्हणजे काय, लाईन ज्यावेळी पाण्यामध्ये मिक्स केलं जात आहे त्यावेळी ह्याला आपण लाईन म्हणतो किंवा क्विक लाईन, क्विक लाईन म्हणतो आपण याला. प्लस मिक्स वॉटर केलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाले, स्लॅक्ड लाईन, स्लॅक्ड लाईन म्हणतो आपण याला. प्लस 15.9 किलो कॅलरी हीट या ठिकाणी ओव्हर होते. तर ज्यावेळी लाईन जे आहे ते लाईन, हे लाईन आहे पाण्यामध्ये मिक्स केलंय कॅल्शियम ऑक्साईड मध्ये, याला रंग याचा पांढरा आहे, व्हाईट कलर आहे, पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे. पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, त्याला आपण स्लॅक्ड लाईन असे म्हणतो. त्यावेळी त्या ठिकाणी हीट जी आहे एनर्जी ती 15.9 किलो कॅलरी इतकी हीट त्या ठिकाणी इव्हॉल्व होते. तर हे जे स्लॅक्ड लाईन म्हणजे काय, तर तुम्ही बिलासर प्लॅस्टर करण्यासाठी, समजा एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला किंवा पाय फ्रॅक्चर झाला तर त्याला प्लॅस्टर करतात बघा, हाताला किंवा पायाला. तर ते प्लॅस्टर म्हणजेच काय असतंय, तर हे जे लाईम आहे हे लाईम पाण्यात मिक्स केलं जाते, त्याची पेस्ट केली जाते आणि ते पेस्ट त्या प्लॅस्टरसाठी यूज केला जातो. त्यामुळे बघा हात किंवा पाय मोडलेला असेल तर त्याला प्लॅस्टर केलं असेल तर तुम्हाला पांढऱ्या कलरचं दिसते. ते पांढऱ्या कलरचं म्हणजे काय, ते हार्ड बनलेलं असते, तेच काय स्लॅब लाईन. सेटिंग म्हणजे काय, सुरुवातीला प्लॅस्टर पाण्यात मिक्स करणे त्याला सेटिंग म्हणतो. आणि हार्डनिंग म्हणजे काय, ते प्लॅस्टर दिल्यानंतर एक थोड्या वेळातच ते हार्ड बनते, कडक बनते, त्याला हार्डनिंग म्हणतो, त्याला आपण स्लॅब लाईन असे म्हणतो. तर जे प्लॅस्टर केलेलं आहे ते तुम्हाला एकदम हार्ड बघायला मिळेल, नंतर ते फोडून काढावं लागतंय, एवढं ते कडक बनतंय, तेच म्हणजे काय हार्डनिंग, त्यालाच आपण स्लॅब लाईन असे म्हणतो. ऍक्च्युअली काय आहे, तर लाईन म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, त्याच्यात पाणी मिक्स केलं जाते, त्याच्यापासून रिएक्शन पाण्याबरोबर घडल्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते, ते म्हणजेच काय प्लॅस्टर. किंवा तुम्ही जे पुट्टी देत आहे ती पुट्टी देखील हेच आहे की भिंतीला वॉलला पुट्टी देत आहे ती स्लॅब लाईनचा कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार झाले असते, कारण की त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया घडलेली असते आणि त्या ठिकाणी हीट जी आहे ती 15.9 किलो कॅलरी इतकी हीट एनर्जी इव्हॉल्व होते. ठीक आहे. नंतर ऍप्लिकेशन्स बघा त्याची काय, लाईनचे उपयोग. लाईन इज युज्ड इन शुगर इंडस्ट्री फॉर रिफायनिंग, की साखर कारखाने सर्वांना माहिती आहे, त्या साखर कारखान्यामध्ये रिफायनिंग साखरेचं शुद्धीकरण करण्यासाठी लाईनचा उपयोग केला जातो. तुम्ही गुळाची घाणे पाहिली असतील, त्या गुळाच्या घाण्यामध्ये देखील गुळ तयार करताना लाईनचा उपयोग केलेला बघायला मिळतो. पाण्यामध्ये मिक्स करतात आणि ते पाणी त्यामध्ये टाकतात की त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी. तसंच की त्याच्यामध्ये जी घाण्यामध्ये गुळाचा जो रस आहे त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे का असेल तर ती बाहेर काढावी, ती इम्प्युरिटी बाहेर काढण्यासाठी लाईनचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. शुगर इंडस्ट्रीमध्ये, साखर कारखान्यामध्ये देखील त्यासाठी साखरेचं शुद्धीकरण करण्यासाठी उपयोग केला जातो. लाईन इज युज्ड इन वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी देखील या लाईनचा उपयोग केला जातो. त्यानंतर लाईन इज युज्ड इन प्रोडक्शन ऑफ केमिकल्स, जे केमिकल्स वेगवेगळे तयार केले जातात त्या ठिकाणी केमिकल्स बनवण्यासाठी देखील लाईनचा उपयोग केला जातो. आणि इट इज युज्ड ॲज मॉर्टर अँड प्लास्टर, की भिंतीला पुट्टी करण्यासाठी किंवा हात पाय मोडला तर त्या ठिकाणी प्लास्टर करण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत. लाईनचे उपयोग तुम्हाला समजले असतील, साखरेचं शुद्धीकरण करण्यासाठी किंवा गुळाचे जे घाणे आहेत त्या ठिकाणी गुळामध्ये जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी त्या रसामध्ये काढून टाकण्यासाठी त्या ठिकाणी लाईनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी केला जातो. आणखी प्रोडक्शन ऑफ केमिकलचं प्रोडक्शनला देखील उपयोग केला जातो. हे लिहून घ्या. या चॅप्टरला एक लास्टचा पॉइंट आहे रिफ्रॅक्टरी मटेरियल्स. रिफ्रॅक्टरी मटेरियल refractories are required to refractory
are required to minimize heat loss, minimize heat loss, minimize heat loss from the furnace, from the furnace and the resist heat, and to resist heat. To resist heat. आता रिफ्रॅक्टरी म्हणजे काय, तर तुम्ही फर्नेस पाहिलेला, मपल फर्नेस आहे आपल्या केमिस्ट्री लॅब मध्ये. सुरुवातीला एंट्रीवर जवळ एक फर्नेस आहे, त्याला मपल फर्नेस असे म्हणतो आपण, किंवा ब्लास्ट फर्नेस देखील आपण पाहिलेला आहे. तर त्या फर्नेस मध्ये टेम्परेचर हाय तसं ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, की त्या आत फर्नेस मध्ये जी हीट आहे ती बाहेर येऊ दिली जात नाही, किंवा बाहेरच्या टेम्परेचरचा आत काय इफेक्ट होत नाही. तर ते दोन्हीकडले टेम्परेचर, बाहेरचा तापमानाचा आतमध्ये इफेक्ट होत नाही, किंवा आतलं तापमान जे आहे त्याचा ते तापमान बाहेर जात नाही, त्या मटेरियल आपण रिफ्रॅक्टरी मटेरियल असे म्हणतो. रिफ्रॅक्टरी मटेरियल्स आर रिक्वायर्ड टू मिनिमाइज हीट लॉस. मिनिमाइज म्हणजे कमी करणे, हीट लॉस उष्णता त्याच्यातनं लॉस करणं, कमी केलं जाते फ्रॉम द फर्नेस, कुठनं तर फर्नेस मधनं, अँड टू रेजिस्ट हीट. ती फर्नेस मध्ये आज जे तापमान आहे, समजा तापमानात 1000 डिग्री सेंटीग्रेड आहे फर्नेस मध्ये, तर ते 1000 हाय तसं ठेवण्याचं काम कोण करतंय, तर रिफ्रॅक्टरी मटेरियल करतंय, की त्या 1000 तापमान आहे त्यातलं तापमान बाहेर सोडलं जात नाही. त्या फर्नेस मध्ये आज जे मटेरियल वापरलंय की त्यातली हीट बाहेर जाऊ नये म्हणून असं जे मटेरियल आज फर्नेस मध्ये वापरलेलं आहे त्या मटेरियल आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टरी मटेरियल असे म्हणतो. आता टाइप्स ऑफ रिफ्रॅक्टरी, रिफ्रॅक्टरीचे प्रकार कोणते आहेत, तर ऍसिडिक रिफ्रॅक्टरी आहे, बेसिक रिफ्रॅक्टरी आहे आणि न्यूट्रल रिफ्रॅक्टरी आहे. आता प्रॉपर्टीज रिफ्रॅक्टरीचे कोणते आहेत, तर थर्मल कंडक्टिव्हिटी आहे त्याची, त्यानंतर इलेक्ट्रिकल कॅरेक्टर आहे, केमिकल इनर्टनेस आहे, रिफ्रॅक्टिव्हनेस आहे. आता उपयोग काय होता त्याचे बघा, ऍप्लिकेशन्स. इट इज युज्ड इन लाइनिंग ऑफ फर्नेस, ब्लास्ट फर्नेस, मपल फर्नेस किंवा बेसमर कन्व्हर्टर हे जे आहेत त्यांच्यामध्ये आतल्या साईडनं कोटिंग त्याचं केलं असतंय, लाइनिंग केलेलं असतंय की आतली हीट बाहेर पाठवली जात नाही. त्यानंतर सेकंड, इट इज युज्ड टू मेक क्रुसिबल्स. केमिस्ट्री लॅब मध्ये क्रुसिबल आहेत छोटे छोटे आकाराचे, ते क्रुसिबल देखील बनवण्याचं काम कोण करते, रिफ्रॅक्टरी मटेरियल पासून बनवलेलं आहे. त्यानंतर इट इज युज्ड इन केमिकल इंडस्ट्रीज. केमिकलचे जे कारखाने आहेत, तर ज्या ठिकाणी केमिकल तयार केली जातात त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये रिफ्रॅक्टरी मटेरियलचा उपयोग केलेला आहे, किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी देखील रिफ्रॅक्टरी मटेरियलचा उपयोग केलेला आपल्याला बघायला मिळतो. रिफ्रॅक्टर म्हणजे काय समजलं का, तर जे फर्नेस जे आहेत, ब्लास्ट फर्नेस, मपल फर्नेस, ते त्या फर्नेस मध्ये टेम्परेचर आहे ते टेम्परेचर लॉस होऊ दिलं जात नाही, तर टेम्परेचर हाय तसं कॉन्स्टंट ठेवण्याचं काम केलं जाते त्या ठिकाणी. त्या मटेरियल आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टर मटेरियल म्हणतो. तर त्याचे उपयोग साधारण टाइप्स त्याचे रिफ्रॅक्टरचे 3 आहेत, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल रिफ्रॅक्टरी असे 3 प्रकार आहेत त्याचे. त्याचे उपयोग फर्नेस मध्ये लाइनिंग करण्यासाठी केला जातो, क्रुसिबल्स बनवण्यासाठी केला जातो, आणखी केमिकल इंडस्ट्री मध्ये त्याचा उपयोग केला जातो. लिहून घ्या रिफ्रॅक्टर. या ठिकाणी फर्स्ट युनिट आपलं संपलेलं आहे. त्याचे एमसीक्यू क्वेश्चनची तयार करा. ऑनलाइन क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहे.